नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी दोन मोठी विधाने आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या दोन वेगळ्या सभांमध्ये केलेली आहेत. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यासोबतच त्या शेतकऱ्या बांधवांसाठी मोफत वीज पुरवठा या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या आहेत. आणि या भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडल्याने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की महायुती सरकारकडून लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे की आपल्या राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर गावात आयोजित सभेमध्ये बोलताना आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत सरकार कटिबद्ध असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकऱ्यांचं कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी कर्जमाफी केली जाईल. परंतु या कर्जमाफी योजनेचा लाभ फक्त खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळेल. आणि फार्म हाऊसचा मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आणि विशेष म्हणजे की जे शेतकरी असणार आहे तर ते खास करून गेले 30 ते 40 वर्ष शेती करत असून सुद्धा शेतीच्या कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. कारण की शेतकऱ्यांचं जे शेती कर्ज असते तर त्या कर्जावर व्याज असते आणि पुन्हा त्या व्याजावर पुन्हा अतिरिक्त शुल्क अशी साखळी सुरू राहिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. अशा शेतकऱ्यांना या व्याजाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जे आहे तर ते कर्जमाफी केली जाणार आहे. कारण की जे काही शेतकरी आहेत त्या काही शेतकरी टोकाचं जे पाऊल आहे तर ते उचलत असतात आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे. आणि दरम्यान आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांना अजूनही दिलासा देण्याचं विधान त्यांनी केलं आहे. आणि ते म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असून यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि या दोन्ही वक्तव्यामुळे शेतीचे आपल्या शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि कर्जमाफीची तारीख आहे तर ती 30 जून देण्यात आलेली असून आता लवकरच एप्रिल महिन्यात कर्जमाफीचा समिती जी आहे तर त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची कार्यप्रणाली जी आहे तर ती सुरू करण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच नमूचा जो काही हप्ता तो आता लवकरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि त्याची माहिती आलेली आहे. तर तो व्हिडिओ आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. त्यासाठी चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.